महाराष्ट्र न्यूज, सर्वसामान्यांच्या हक्कासाठी, न्यायासाठी। सातारा येथील जिल्हा मध्यवर्ती कारागृहामध्ये एका बंदीवानाने कारागृहातील पोलीस शिपायाला धक्काबुक्की करून जीवे मारण्याची धमकी दिली। एवढंच नव्हे तर मी बाहेर पिस्तूल उतरवलंय, तुला दाखवतोच, तू बाहेर भेट, अशी त्याने धमकी दिली। ही घटना बुधवार 10 जुलै रोजी सायंकाळी 5:45 वाजता घडली। या प्रकरणी एका बंदीवानावर सातारा शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। ऋषिकेश पवार असे गुन्हा दाखल झालेल्या बंदीवानाचं नाव आहे। कारागृहातील कर्मचारी प्रेमनाथ वाडीकर वय 35 हे बुधवारी सायंकाळी ड्युटीवर आले। सर्कल नंबर 2 येथे ते उभे असताना बंदीवान ऋषिकेश पवार हा त्यांच्याकडे बघून त्यांना खुन्नस देऊ लागला। प्रेमनाथ वाडीकर यांनी काही दिवसांपूर्वी बंदी ऋषिकेश पवार आणि पवन देवकुळे यांचा वाद सोडवला होता। याचा राग मनात धरून, तुझा काय संबंध मला बाहेर काढायचा, तू आमची भांडणे का सोडवलीस, तू बाहेर भेट, तुला दाखवतोच, मी बाहेर पिस्तूल उतरवले आहेत, असे म्हणून त्यांना धक्काबुक्की केली। त्यानंतर तुला आता जिवंत सोडणार नाही, अशी त्याने धमकी दिली। या प्रकरणानंतर प्रेमनाथ वाडीकर यांनी हा प्रकार वरिष्ठांच्या कानावर घातला। त्यानंतर त्यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यामध्ये रात्री 8 वाजता तक्रार दिली। पोलिसांनी बंदीवान ऋषिकेश पवार याच्यावर भारतीय न्याय संहिता 132, 352, 351 प्रमाणे शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे। हवालदार यादव हे अधिक तपास करतायत। आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सत्यशोधक महाराष्ट्र न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।